की मी आता जे काय तुम्हाला दाखवलं, राईट, ते चांगलं होतं, वाईट होतं, बरं होतं, कसं होतं, काय होतं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं मनोगत देऊ शकता पटकन. आणि पहिलं ते मला जाणून घ्यायचंय, जे काय दाखवलं. खूप छान सर, एक्सलेंट. बाकीचे मला मनोगत तुमचं पाहिजे. तुम्ही बाकीचे लोक जे काय चांगलं वाईट पण बोला, तुम्ही काय तुमच्यावर आहे. सर रमेश हो बोलतोय. छान. खूप रमेश बोलतोय सर. हा, बोला सर. हा. हे जे काही दाखवत आहे याच्यावर एक मोटिवेशन मिळतं की आपण पुढे कसं मोठं होणार, काय होणार, काय होणार. तर कशा इन्व्हेस्टमेंट मधनं कसं करायचं, की असं नाही की याच्यामध्ये आल्यानंतर सर्वांना वाटतं की मला रोज 1 लाख रुपये मिळाले पाहिजे. सरांकडे MG क्लास मर्सिडीज आहे तर मला पण लगेच उद्या आली पाहिजे. तर ते करण्याकरता आपल्याला एक स्टेडीली सगळं अभ्यास करावा लागेल. जसं की आता पेपर ट्रेडिंग जे मला आत्ताच कळालं ते. तर स्टेडीली सुरुवात केली तर आपणही त्या रेंज पर्यंत पोहोचू शकतो. हे त्याच्या पाठीमागचं मोटिवेशन मिळतं आपल्याला. ग्रेट, ग्रेट, ऍब्सोल्यूट राईट सर. आणि ओके, बाकीच्यांना विचारायचं आहे, काय कसं काय वाटतंय बघून, म्हणजे तुमचं काय मनोगत आहे आता जे काय मी तुम्हाला दाखवलं की मी कशा प्रकारे काम करतो, राईट, काय करतोय. एका सिंगल अकाउंटचं दाखवलं हे मी, राईट. सो हे अकाउंट बघून काय वाटलं तुम्हाला, कसं काय वाटलं? एनिवन, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. जे काय असेल ते 1 मिनिटात. सगळ्यांचे माईक चालू आहेत, 1-2 जण अजून बोलू शकता. जे काय चांगला वाईट जे काय असेल तुम्हाला वाटतं ते बोलू शकता बिंदास. हॅलो. हा, बोला बोला सर. हा सर, ते बघून चांगलं वाटलं, पण त्याच्यामध्ये मला एक क्वेश्चन आहे सर, की जे प्रॉफिट म्हणजे गेन केलेलं आहे तर त्यामध्ये इन्व्हेस्टेड व्हॅल्यू म्हणजे किती होती? डिपेंड्स. हे स्वतःचे माझे पर्सनल जे इन्व्हेस्टमेंट असतील, ओके, ते 90,000 लाख रुपये असतील, म्हणजे पर्सनली टाकलेले. पण माल घेतलेला असेल तर तो 2-3-4 लाखाचा असेल. डिपेंड ऑन ट्रेड टू ट्रेड, इट डिपेंड्स. असं आहे. सो पण माझ्या त्या इन्व्हेस्टमेंट वरती, म्हणजे माझी जी पर्सनल इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरती मी जे आहे 3-3.5-4% मी प्रत्येक ट्रेडमध्ये मी काढलेले आहेत. आणि ते हळूहळू मी आता या पर्टिक्युलर अकाउंटला मी ते वाढवत चाललेलं आहे, जे आता तुम्हाला मी अकाउंट दाखवलं त्या अकाउंटला मी ते वाढवत चाललेलं. आता जे आपण इथे पाहिलं हे अकाउंट, तर त्याच्यावरती मी हे सॉरी, 1 मिनिट, सॉरी, मी हे एक सेकंड. हा, जे आता मी तुम्हाला अकाउंट दाखवलं, मी जे अकाउंट शेअर करतोय, सो त्याच्यावरती जे आहे ते आपण हळूहळू आपण त्याच्यामध्ये वाढवत चाललेलो आहे, हे जे आता दाखवलं, राईट. आणि जे आपण आता हे हे 3 मंथचं स्टेटमेंट या पर्टिक्युलर अकाउंटला पाहिलं, राईट. हे जे तुम्हाला दिसत आहेत, तर ते आपण हळूहळू आपण ते जे वाढवत चाललेलो आहे, असं आहे. सो आणि तुम्हाला अजून ते पुढे अजून ग्रो होताना तुम्हाला त्या हिशोबाने दिसेल सर, असं आहे. ओके ओके सर, थँक्यू सर. थँक्यू सर. अच्छा, अजून काय कोणाला बोलायचं आहे, काय विचारायचं सर आहे? सर गजानन बोलतोय. हा, एक बोला बोला. क्वेश्चन होता की तुम्ही जे नेट प्रॉफिट एका अकाउंट्सला आता ट्रेडिंगच्या 48,000 दाखवलं होतं, आणि त्याच्यामध्ये आफ्टर टॅक्सेस नेट रिलीज 28. तर 20,000 एवढे टॅक्सेस कसे 48,000च्या प्रॉफिटला? अच्छा, अच्छा, त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो सर, लक्षात घ्या की आता मी आहे ना, जेव्हा मी ट्रेडिंग चालू केलेलं आहे, सो त्याच्यामध्ये मी थोडे छोटे प्रॉफिट मी घेतलेले आहेत, राईट. आणि आता हळूहळू मी वाढवत चाललोय, तर त्यावेळी तुम्हाला ते कमी वाटतील जे हे आहेत. आणि त्याच्यामध्ये मी जुने शेअर्स वगैरे पण विकलेले आहेत. त्याचं तर सगळे लक्षात घ्या, माझा आता CR मध्ये पोर्टफोलिओ आहे, गोष्ट लक्षात घ्या सर. माझा CR मध्ये पोर्टफोलिओ आहे, तर मी ते शेअर्स विकलेले आहेत, त्याचं पण त्याच्यावर त्यांनी ते हे टॅक्सेस वगैरे पकडलेले आहेत, कळलं का? म्हणून मग ते सगळं मायनस करून मग मला किती वाचले आहेत ते त्यांनी दाखवलेले आहेत. आणि जे माझे जुने शेअर्स विकलेले आहेत, राईट, त्याचं त्यांनी तिकडे नेट रिलीज गेन काही दाखवलेलं नाहीये, पण ते चार्जेस मध्ये इन्क्लूड होतं, कारण शेवटी ते ब्रोकरला चार्जेस कापावे लागतात, राईट. आणि ते माझं मी वर्षभराचं PNL दाखवलं तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला दिसेल ते की नेट नेट रिलीज गेन काय काय आहे माझ्या शेअर्सचं. काय ओके, म्हणतो पण जर पप्पा? CR मध्ये पोर्टफोलिओ असेल तर त्याच्यामध्ये टॅक्सेस वगैरे तुम्हाला ते जास्ती दिसतात, असं आहे. पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या की आता जे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत, एक मिनिट, कुठं जे बसणार आहे काय? माझा आवाज हा? येत नाही. इथं एक कुठं मिनिट, काय? एक मिनिट, लक्षात घ्या, ओके ओके. गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस आहेत ते आहेच, ते आपल्याला पे करावं लागतात. पण ते ओव्हरऑल मी म्हणतो ना, जे माझे जे मोठे शेअर्स जे लाखांमध्ये आहेत ते या अकाउंटला विकलेले आहेत काही प्रॉफिटमध्ये वगैरे, राईट. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत ते इन्क्लुडेड दाखवतात, असं आहे. अच्छा अच्छा. मला ते माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी शॉक झालो. म्हणलं 48 मध्ये हम्म. 19,000 टॅक्सेस कसे नाही 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 नाही. आणि म्हणून ते 28 लोकांना नेट ते रिलीज कसं? हा. नाही नाही, लोकांना ते समजावं हा. लागतं कसं असतं. मी आता तुम्हाला फक्त 3 महिन्याचं दाखवलं, वेळोभावी मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत, राईट. सो पण मध्ये पूर्ण जे मी काय उलाढाल केलेली आहे, पण ते चार्जेस दाखवणं तिकडे मला ते सगळे दाखवणार की आता सध्याचे, म्हणजे मी जुने शेअर्स पण आता विकलेले आहेत समजा यावेळी, तर त्याचे चार्जेस ते घेणार आता,
असं आहे. बाय करताना मला ब्रोकरेज टॅक्सेस लागतात, सेल करताना पण लागतात असं आहे. पण आता मला प्रॉफिट दिसताना फक्त ह्याचं दिसलं, म्हणजे कारण आता तर दिसलं मला प्रॉफिट. पण जे बाकी जे जे विकलेले आहेत, म्हणजे जे माझं ओव्हरऑल वर्षाच्या पीएनएल मध्ये ते टॅक्सेस त्याच्यावरती इन्क्लूड केलेले आहेत. ओके सर, ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सर. अच्छा, आणि ओके, लास्टली एवढंच विचारायचं आहे, चांगलं वाटलं की नाही आता बघून तुमचा कॉन्फिडन्स वाढला की नाही, की yes, आपण पण करू शकतो असं प्रॉफिट आणि चांगलं पुढे जाऊ शकतो हे बघून. आणि बाकी आमच्या अकाउंट्समध्ये लाखांमध्ये प्रॉफिट्स आहेत, राईट. त्यातनं हे एक अकाउंट तुम्हाला मी दाखवलं, तर मजा आली की नाही? आणि मजा आलीपेक्षाही मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, जे काय मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलंय, ओके, तुम्ही आता भरपूर जण, जसं आय थिंक हर्षा मॅडमनी पण ट्रेनिंग घेतलं आहे, कोणी स्वतःचं असं प्रोफाईल खोलून दाखवलेलं आहे का तुमच्या नजरेत? एकच विचारायचं आणि मग आपण पुढे जाऊ. एनीवन, कोणी दाखवलंय स्वतः काय करतोय? तो ट्रेनर बोलतो स्वतःला, नाही नाही स्वतः सर, काय नाही करतो? सर, अजिबात नाही दाखवलेलं सर. कोणी एनीवन, इथे 108 पार्टिसिपेंटनी भरपूर काही कोर्सेस केले असेल, कोणाचे युट्यूब व्हिडिओ पाहिले असेल, सेशन पेड फ्री कोर्स दुनियाभरचं काय नाही काय केलं असणार कोणी कोणी. सगळेच काय पहिल्यांदा शशांक रावलेकडे आले नाहीयेत, राईट. बाकी पण काय काय केलं असणार. सो कोणीतरी तुम्हाला आजपर्यंत भेटला का ज्यांनी जे मी दाखवलं असं कोणी दाखवलंय का तुम्हाला आजपर्यंत? डायरेक्ट स्वतःच नाही सर, आजपर्यंत पर्सनली कोणीच दाखवलं नाही नाही. दाखवला. नो वन पर्सनली सर. तर कोणीच नाही दाखवलं. काय नाही दाखवला? पर्सनली सर इतकं डिटेल मध्ये नाही दाखवलं आहे सर. नाहीच नाही केलं. प्रॉफिट अँड लॉस कोणी शेअर केला नाही एवढा. नाही ना, कुणीच नाही. नाही. कोणी करायची हिंमत पण नाही करत सर, कारण आहे ना, ते कोणी प्रॉफिट नाही करत. आज लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कोणी तुम्हाला मार्केटचा कोणताही शाणा भेटला त्यांना दोनच गोष्टी बोलायच्या, की तू लाईव्ह मध्ये परफॉर्मन्स दाखव एक, आणि सेकंडली तुझा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखव. या दोनच गोष्टी दाखवा, बाकी काही मागू नका. त्याच्यावरूनच त्याचं पूर्ण त्याचं म्हणणं ना, तो किती ती व्यक्ती लायक आहे ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी ते तुम्हाला कळेल, राईट. हे नक्की तुम्ही तुमच्याकडे कोणी असतील त्यांना हे नक्कीच तुम्ही बोलू शकता, जे मी तुम्हाला दाखवलं. आणि अजून तर तुम्हाला पुढे पुढे भरपूर गेम बघायचे, तुम्हाला खूप मजा येईल माझं काम बघायला, असं आहे. पण हे तुम्ही जे आहेत तुम्ही मागू शकता, ओके. आणि तुम्हाला हे कोणी दाखवताना दिसणार नाही. आणि हळूहळू आता तुम्हाला माझे ट्रेड दिसेल, ग्रोथ दिसेल, तुम्हाला अजून मजा येईल या बॅच मध्ये. तुमच्याशी मी ते शेअर करत मी जाईन, ओके. सो अशा प्रकारे आहे, ठीक आहे. थँक्स एव्हरीवन. ओके, आपण पुढे जाऊया, आपण सेशन पुढे घेऊन जाऊया.